नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण 15 मिनिटांमध्ये अगदी झटपट रवा आणि बेसन पिठापासून ढोकळा बनवणार आहोत। जाळीदार, सॉफ्ट आणि एकदम स्पंजी असा हा डोसा तयार होतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। ढोकळा कशा पद्धतीने बनवायचा अगदी 15 मिनिटांमध्ये ते बघूया। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। एक बाउलमध्ये आपण बेसन पीठ घेतलेला आहे 1 कप भरून। प्रमाण अगदी सोपं आहे। त्याच कपाने आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसला तर जाडसर रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे। मस्त जाळीदार ढोकळा आपला तयार होतो। आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे। 2 चिमूट आपण कलर उठून दिसण्यासाठी याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेतलेली आहे। हिंग टाकून घेऊया चिमूटभर आणि आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया 1 चमचा भरून साखर। 1 चमचा भर आपण इथे हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतली, तिचं जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे। त्याच कपाने आपण आता इथे दही घेतलेलं आहे 1 कप भरून। दही टाकून घेतलं की आपण चमच्याने आता हे अगोदर व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। दह्यामध्ये हे पीठ आणि रवा व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचे, म्हणजे याच्यामध्ये गठुळे देखील होत नाही। तर आता त्याच कपाने 1 कप भरून इथे मी पाणी घेतलेलं आहे। पाणी अगदी थोडं थोडं करत टाकून घ्यायचंय। तर बघा याच्यामध्ये मी थोडं थोडं करत पाणी टाकून याचं मिश्रण तयार करून घेणार आहे। याच्यामध्ये ज्या गठुळे आहेत ते चमच्याने आपल्याला व्यवस्थित अशा मोडून काढायचे। तर थोडं थोडं करत पाणी टाकले। अजून कपामध्ये थोडंसं शिल्लक पाणी राहिलेलं आहे। अवघड वाटणारा ढोकळा एकदम सोप्या पद्धतीने झटपट अगदी 15 मिनिटांमध्ये तयार होतो। अशा पद्धतीने ढोकळा तुम्ही देखील नक्की बनवून बघा। बनवायला खूपच सोपा आहे। अगदी नवीन शिकणारे सुद्धा अशा पद्धतीने ढोकळा सहज बनवू शकतील। संपूर्ण 1 कप भरून पाणी आपण इथे वापरलेलं आहे आणि बघा मिश्रण आपण ह्या पद्धतीने बनवून घेतलेलं आहे। आता हे 15 मिनिटांसाठी तरी आपल्याला साईडला ठेवायचे, म्हणजे याच्यामध्ये जो रवा आहे तो मस्त फुलून येतो आणि ढोकळा जो आहे तो मस्त जाळीदार बनतो। आता हे साईडला ठेवूया। तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलंय, याच्यामध्ये मी 1 वाटी भरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली। ही चटणी खूप छान लागते ढोकळ्यासोबत। तर माझ्याकडे इथे पुदिन्याची सुकलेली पावडर आहे, जी मी घरीच बनवून घेतलेली आहे। 1 चमचा भरून टाकून घेतली। आता याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा 2 चमचे कूट टाकून घेतलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे दही सुद्धा टाकू शकता। 1 चमचा भरून याच्यामध्ये मी जिरे टाकले, चवीनुसार साधं मीठ टाकले, अर्धा चमचा याच्यामध्ये काळं मीठ टाकून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्यात। 3 ते 4 याच्यामध्ये आपण हिरवी मिरची मोडून टाकून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि याचं पातळ असं वाटण करून घ्यायचं। ही चटणी ढोकळ्यासोबत खाण्यासाठी खूप छान लागते। बनवायला देखील खूप सोपी आहे। तर बघा अशा पद्धतीने इथे मी चटणीचं वाटण करून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी टाकायचं 3 ते 4 चमचे आणि याचं वाटण करून घ्यायचं। कलर बघू शकता, मस्त कलर आलेला आहे। झटपट आपली इथे चटणी तयार झालेली आहे। आता ही साईडला ठेवूया आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। तर इथे मी पसरत भांडं घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि ब्रशने व्यवस्थित असं या भांड्याला आपण तेल चोळून घेऊया, म्हणजे आपण याच्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत तर ढोकळा अजिबात खाली चिकटत नाही। तर अशा पद्धतीने आपण ताटामध्ये ढोकळा बनवणार आहोत। तर आता आपण 15 मिनिटांसाठी ठेवलेलं मिश्रण घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी छोटा चमचा भरून तेल टाकून घेतले आणि हे व्यवस्थित असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचंय। 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित असं हे एकत्र करत राहायचंय, म्हणजे मिश्रण खूप छान असं फुलले जातं। तर बघा या पद्धतीने इथे मी तेल टाकून घेतल्यानंतर हे व्यवस्थित असं 2-3 मिनिटांसाठी छानपैकी फेटून घेणार आहे। मस्त आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे। रवा देखील खूप छान असा याच्यामध्ये फुलून आलेला आहे। आता याच्यामध्ये मी 1 इनोची पुडी टाकून घेतलेली आहे। याच्यावरती थोडंसं पाणी टाकून घेतले आणि आता हे व्यवस्थित असं आपल्याला 2-3 मिनिटांसाठी फेटून घ्यायचे। एकच दिशेने आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिश्रण फुलून आलेलं आहे। आपण इनो टाकून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित असं रेडी झालेलं आहे। मस्तपैकी हे मिश्रण तयार झालंय। अशा पद्धतीचं मिश्रण बनवून घ्यायचं आणि तुम्हाला जर हे घट्टसर वाटत असलं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एकसारखं हे मिश्रण तयार करून घ्यायचंय। इनो टाकून घेतल्यानंतर झटपट आपण ज्या ताटाला तेल चोळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं। इनो टाकल्यानंतर आपल्याला जास्त वेळ वाया घालवायचा नाही। ढोकळा फुलण्यासाठी इथे ताटामध्ये वरती जागा शिल्लक आहे बोटभर, तुम्ही बघू शकता अशी जागा ठेवायची, म्हणजे ढोकळा छानपैकी फुलून येतो। तर कढईमध्ये आपण गॅसवरती पाणी ठेवलेलं होतं अगोदरच तापण्यासाठी। जे ताट घेतलेलं आहे ते कढईवरती व्यवस्थित असं घट्टसर बसतंय। तर याच्यामध्ये मी खाली जाळी देखील ठेवलेली नाही। अशा पद्धतीने ताट याच्यावरती ठेवून घेतले। तुमच्याकडे जर मोठं भांडं नसलं किंवा मग मोठी कढई नसली, अशा पद्धतीचं ताट जर बसत नसलं तर आतमध्ये जाळी ठेवायची, त्याच्यावरती भांडं ठेवून घ्यायचं आणि वरतून झाकण ठेवायचंय। अगदी झटपट 15 मिनिटांमध्ये आता आपण याच्यावरती हलकीशी मिरची पावडर पसरवून घेतलेली आहे। मस्त दिसतंय, बघू शकता तुम्ही। आता याच्यावरती आपण लगेच झाकण ठेवूया। गॅस फुल करूया 15 मिनिटांसाठी। तर 15 मिनिटं झालेले आहे। गॅस मी बंद केलाय आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे। ढोकळा मस्त असा जाळीदार झालेला आहे। अगदी मस्त जाळी पडलेली आहे ढोकळ्याला। आपण चाकू घेऊया आणि झाला का नाही चेक करूया। तर बघू शकता तुम्ही मस्त ढोकळा आपला झालेला आहे। चाकूला अजिबातही इथे ढोकळ्याचं मिश्रण जे आहे ते चिकटलेलं नाही। थंड होण्यासाठी खाली मी काढून घेतलेलं आहे। आता आपण याला थंड होऊन देऊया। हा खूप गरम आहे, तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करूया।
गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे। याच्यामध्ये छोटे 2 चमचे भरून तेल टाकून घ्यायचे। तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी टाकून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण कढीपत्ता, हिरवी मिरची याची मस्त अशी फोडणी देणार आहोत ढोकळ्यावरती, खूप छान लागते। तर बघा इथे मी 2 मिरच्यांचे उभे काप करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे। तीळ तुमच्या बिलकुल आवडीनुसार आहे। 2 चमचे मी याच्यामध्ये तीळ टाकले। गॅस बंद केलेला आहे। गरम तेल आहे याच्यामध्येच मिक्स करून घेऊया आणि मस्त आपली फोडणी इथे तयार झालेली आहे ढोकळ्यावरती टाकण्यासाठी। तर आता मस्त ही फोडणी आपण ढोकळ्यावरती टाकूया। तर बघा अशा पद्धतीने चमच्याने आपण याच्यावरती पसरून घेऊया। खूप छान पद्धतीने आपला ढोकळा इथे झालेला आहे। मस्त फुलला देखील आहे आणि मस्त जाळी पडलेली आहे। अगदी 15 मिनिटांमध्ये आपण हा झटपट ढोकळा तयार केलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने। न चुकता न बिघडता हा ढोकळा तयार होऊ शकतो। अशा पद्धतीने जर ढोकळा बनवला तर तुम्ही देखील ह्या पद्धतीने ढोकळा नक्की बनवून बघा। घरामध्ये सगळ्यांना आवडेल। खूप छान लागतो खाण्यासाठी, अगदी जाळीदार। तर बघा आपण याच्यावरती संपूर्ण फोडणी टाकून घेतलेली आहे। झटपट आपण आता ढोकळा कट करायला घेऊया। चाकू घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत। मस्त असा झालेला आहे। अजिबातही हा ढोकळा आपल्याला कच्चा राहिलेला नाही, अजिबात चाकूला आपल्या इथे चिकटत नाही। अशा पद्धतीने आपण याच्या वड्या बनवून घेऊयात। एकदम सोप्या पद्धतीने आपण रवा आणि बेसन पिठापासून इथे ढोकळा बनवलेला आहे। सहज अगदी कमी साहित्यामध्ये झटपट असा हा ढोकळा तयार होतो। जास्त वेळही लागत नाही। अगदी 15 मिनिटांमध्ये हा ढोकळा तयार झालेला आहे। तर बघा अशा पद्धतीने इथे मी ढोकळ्याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। तर आपण आता इथे ढोकळा कट करून घेतलेला आहे आणि आता आपण एक छोटीशी उलटणी घेतलेली आहे, त्याच्यावरती आपण काढून बघूया आणि मस्त असा ढोकळा आपला इथे जाळीदार मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता, सांगायची सुद्धा काही आवश्यकता नाही। अगदी मस्त असा जाळी पडलेली आहे, तुम्ही बघू शकता। चव बाजूने याला छानपैकी जाळी पडलेली आहे आणि अगदी एकदम सॉफ्ट झालेला आहे। अशा पद्धतीने ढोकळा बनवायला खूप सोपा आहे, खायला देखील खूप छान लागतो आणि अजिबात घशामध्ये अडकणार सुद्धा नाही, एकदम सॉफ्ट झालेला आहे। तर अशा पद्धतीने ढोकळा बनवा, खूप छान लागतो। मुलांनाही आवडेल, मोठ्यांनाही आवडेल। झटपट सॉफ्ट असा रवा आणि बेसन पिठापासून आपण ढोकळा तयार केलेला आहे। तर ह्या पद्धतीने ढोकळा नक्की बनवा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब करायला एकदम फ्रीमध्ये आहे। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।